आज आपण कुरकुरीत आलू टिक्की चाट बनवलेला आहे। तुम्ही अशा प्रकारे चाट बनवून पहा। चाट खूप सुंदर लागतो, करायला फारसा वेळही लागत नाही, खायला हा चाट खूप छान लागतो। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण चाट बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी आपण उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहेत, ते आपण किसून घेऊयात किंवा हाताने मॅश केले तरी चालेल। सर्व बटाटे किसून झालेले आहेत। किसलेल्या बटाट्यांमध्ये मिरची, लसूण आणि अद्रकचा ठेचा घालूयात। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालूयात। अर्धा चमचा घरचा मसाला घालायचा आहे। अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात। अर्धा चमचा हळद घालायची आहे। 1 चमचा जिरा पावडर घालायची आहे। 1 चमचा धना पावडर घालूयात आणि टिक्की कुरकुरीत लागण्याकरता 3 चमचे आपण कॉर्नफ्लोअर घातलेले आहे। कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही ब्रेड क्रम्स वापरलेत तरी चालेल आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। टिक्की करता लागणारं मिश्रण हे तयार आहे। हे मिश्रण थोडं चिकट असतं, त्यामुळे हातांना तेल लावून घ्यायचं आहे आणि टिक्की बनवूयात। टिक्की तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटी किंवा मोठी करू शकता। टिक्की आपल्याला जास्त जाडही बनवायच्या नाहीयेत आणि जास्त पातळही करायच्या नाहीयेत, मध्यम आपण टिक्की बनवून घेतलेले आहेत। तर आपल्या सर्व टिक्की ह्या तयार आहेत। चला मग तर आपण टिक्की फ्राय करायला घेऊ। तर या ठिकाणी पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलही गरम झालेलं आहे। सर्व टिक्की सोडायचे आहे आणि मध्यम आचेवर टिक्की छान फ्राय करून घेऊयात। गॅस बिलकुल मोठा ठेवायचा नाहीये। टिक्की आपल्याला मध्यम आचेवर त्याला लालसर कलर येईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहोत। टिक्की आपण जितक्या छान फ्राय करून घेऊ तितक्या त्या क्रिस्पी लागणार आहे। चाटमध्ये क्रिस्पी टिक्कीच छान लागते। तर टिक्की फ्राय होईपर्यंत चटणी बनवून घ्यायची आहे। तर लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत। कोथिंबीर घेऊयात, मिरची घालायची आहे आणि फुटाण्याची डाळ घालायची आहे। जवळपास आपण 6 चमचे फुटाण्याची डाळ या ठिकाणी वापरलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। 2 चमचे साखर घालूयात आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि बर्फ घालायचा आहे। बर्फाऐवजी तुम्ही थंड पाणी वापरलं तरी चालेल। कोथिंबीरची चटणी, पुदिन्याची चटणी करताना आपण थंड पाण्याचा किंवा बर्फाचा जर वापर केला तर चटणी काळी पडत नाही। चाटसाठी लागणारी हिरवी चटणी ही तयार आहे। टिक्की पण फ्राय होत आलेले आहेत, पलटी करून घेऊ। टिक्की दोन्ही साइडनी छान फ्राय झालेली आहे, काढून घेऊयात। आणि आलू चाट बनवायला सुरुवात करू। तर सर्वप्रथम आपण टिक्की ठेवायची आहे। दही फेटून घेऊयात। तर या ठिकाणी मी घरातलंच दही वापरलेलं आहे। दही जर आंबट असेल तर त्यामध्ये थोडी साखर घातली तरी चालेल। तर सर्वप्रथम आपण टिक्कीवर दही घालणार आहोत। चिंचेची चटणी घालूयात। तयार केलेली हिरवी चटणी घालूयात। बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। शेव घालूयात आणि पुन्हा दही घालूयात। जिरा पावडर घालायची आहे। चिमूटभर काळं मीठ घालूयात। मिरची पावडर चिमूटभर घालायची आहे।
आणि चाट मसाला घालूयात. कोथिंबीर घालायची आहे आणि चिंचेची चटणी आणि कोथिंबीरची चटणी घालायची आहे. आणि अशा प्रकारे आपला क्रिस्पी आलू टिक्की चाट हा तयार आहे. खास चाटसाठी बनवली जाणारी चिंचेची चटणी कशी करायची ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. तर तुम्ही हा आलू टिक्की चाट करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.